काळजी काय करायची आपण तुझी बायको विकू गावाच्या कामासाठी काय पैसे कमी पडले तर माझी बायको तुझ्या बांगल्यावाली आपला मित्र काय असणार गावकर आवाज करून घे काय असणार गावकर या राम 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 एकदम चांगले एकदम उचल बायकापूर बरे माई नवीन तुमच्या स्वतःच चांगलं केलं माझं वाटलं केलं सुखासुखी मी खात होतो चांगलं तुम्ही माझ्या अंगात माती काय केलं तुम्हाला माहिती माझं म्हातारा मिलिटरी मध्ये होतं रिटायर झालं त्याला 25 लाख रुपये भेटले पैसे घेऊन गावाला मला म्हटलं कैलास आता माझं झाले गेले हे 25 लाख रुपये सभा एखादा उद्योग काढ धंदा काढ तर मी आडानी माणूस आणि त्या बहादर माणूस मला काही त्यातल्या कळ ना वळ ना तुमच्याकडे आलो म्हटलं मित्र मित्र काय मित्र कुठं राहाल तुम्ही म्हटलं मित्र मला एखादा धंदा सांगा काय धंदा सांगितलं तुम्ही कपड्याचं दुकान होतं कपड्यात दुकान टाकायचं एखादं 20-12 सांगितलं असतं तर टाकलं असतं पण कपड्याचं दुकान टाकून पस्तावलो सगळं उतारी बारी गेलं आम्ही तुला उतर द्याय सांगितलं ना तसं नाही रे तुमच्यासारखी 4 मित्र मंडळ तर नाही म्हणता येत नाही उतारी मागाय गेलं का म्हणते ती मंगळवारी या बुधवारी मला वारच सांगत माझ्यावर नाही खर्च झालं काळजी करू नको तुझे उदारी मी वसूल करून देतो घरात घुसून हालण्या काय रस्त्यात करत असं उकळ आणि नाचा ढोंगला घालणार मोठा नाचलं घालून काय वासिया तू फक्त उदारी सांग लोकांना काय लक्ष म्हणायचं काय लक्ष उदारी सांग दुकान माझं माझी उधारी माझा पैसा तुम्ही माझ्यावर करताय सांगूच तर दर आहे का नाही गावची उधारी वसूल गावची उद्या बाजूला पहिली तुमची टिकायचीच द्या कोणाकडे किती किती उधारी की सांग मला कागद पेनाची गरज नाही मी तोंडी हिशोब करतो हिशोब पॅन्ट दुकान ठेवायला घेतली तू पैसे दिले पैसे दिले म्हणतो पुढे दिले तर पैसे दिले 400 रुपयाची पॅन्ट 400 रुपयाची यातले मला बघ ना 370 रुपये दिले बरेच दिले पॅन्ट किती कमी पडले असं कर त्याच्या पॅन्टीच्या 3 रुपये त्याला दर शिकेल तू हिशोब तुझ्याकडे गेला रुपये द्यायला परवा येते बायको की बाबा आणि मला माझी माझी बहीण बारी ते सुद्धा माझ्या घरी आली आणि मला एक साधं सुद्धा रोड द्या 500 रुपयाचं रोड दिलं पैसे दिले थोडे आपण दिले 470 रुपये दिले थोड्यात किती कमी पडले मग असं करायचे 23 ह्याच्या बायकोचे रोडच घ्या एवढं नाही तुम्हाला नेता कशाला आता कोण आहे मला सांग रे रात्री दुकान बंद करायचे तेव्हा तुझी बायको आली येते बाबा तुला सगळं मला पळी आणि माझी बरोबर भाऊची आता मला तरी कशाला तसं पाठवतं काय नाही म्हणते एक साधा सुद्धा जम्परचा पीस काय केलं तो बायको म्हटला 200 रुपयाचा जम्परचा पीस 200 तू हिशोब काय करू नको पैसे घेऊन टाक पैसे दिले बाबा पिता पगार पाठव पैसे दिले पण थोडे करून दिले किती 200 रुपयाचा जम्परचा पीस त्याचं पण मला वाटतं 108 रुपये दिले बरेच दिले म्हणजे आपल्याला किती कमी पडले मग असं करायचे पेटीचे 3 ह्याच्या बाजूचे लुगडं घाल आणि ते तुझ्या बाजूच्या झंपरचे ते नाही का ते 2 नाही का ते 2 आहेत का नाही ते नाही का ते तिथं पेट्रोल
याच्यात सगळं दुकान पिटून देऊ हार कसं होतं ते राहिलं तुझ्या हिशोब करतो माईला मी तुमच्या हारा फरा एवढं नाही करायचं होते जाऊ दे जाऊ दे गेलं ते गेलं खड्ड्यात बोलू दे कोण राहिले आपल्या जीवन पैसे पैसे कुठे बांधलेलं हे तुमच्या आईला तुमच्या किती जण लावतो जर गावात मुलगे वर्गणी वसूल केली ना एका एकरचं घर चालू कशी बघवायची एवढे मोठे पैसे दिले काय बघायचं आपले लोक बघायला नंतर घेऊ संध्याकाळी और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो।